नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज आपण ऐकतोय लग्नानंतरचे प्रेम भाग 37. आरव काका काकींना सोडून घरी आला. निकिताप्रमाणे त्यालाही ऋतिकाने रूममध्ये जाऊ दिलं नव्हतं, म्हणून तो गेस्ट रूममध्ये जाऊन फ्रेश होऊन आला. ऋतिका, अगं बस ना, काय सुरू आहे तुझं? निकिता म्हणाली. तू शांत बस ग, मला तुझा मेकअप करायचा आहे. हां, ही थोडी लिपस्टिक अँड सगळं काही डन. मस्त दिसते, जमलं मला. ऋतिका स्वतःची पाठ थोपटत बोलली. छान जमलाय मेकअप करायला, पण हे अचानक काय सुरू आहे तुझं? थांब ग सांगते, पहिलं तू ही साडी नेसून ये, ऋतिका म्हणाली. अगं पण का? ऐक ना प्लीज, म्हणजे असं समज की मला तुला या साडीत पाहायचं आहे, ऋतिका म्हणाली. ओके. निकिता साडी बदलून आली. परफेक्ट, मस्तच दिसतेस. एक मिनिट, असं बोलून ऋतिकाने तिचे दोन डोळे हातांनी बंद केले आणि तिला घेऊन ती आरवच्या रूमबाहेर आली. तिथे घरात जेवण करणाऱ्या ताई आधीच दुधाचा ग्लास घेऊन उभ्या होत्या. ऋतिकाने तिच्या डोळ्यांवर लावलेला हात बाजूला करून तिच्या हातात दुधाचा ग्लास दिला आणि तिला आत जायला सांगितलं. निकिताच्या थोडं लक्षात आले, पण ती काही न बोलता यंत्रवत रूममध्ये गेली. निकिता, गुड नाईट, ऋतिका मिश्किल हसत बोलली. गुड नाईट असं बोलून तिने दार लावून घेतलं आणि तिने मागे वळून पाहिलं. सगळ्या रूममध्ये सेंटेड कॅन्डल लावल्या होत्या. बेडवर पांढरी शुभ्र बेडशीट अंथरली होती. बेडच्या मागच्या साईडला पिलो उभ्या ठेवल्या होत्या आणि त्याच्या पुढे हार्ट शेपमध्ये रुमालाचे बनवलेले 2 हंस ठेवले होते, जे खूप क्यूट होते. त्याच्या पुढे एकमेकात गुंतलेले गुलाबाच्या पाकळ्यांनी बनवलेले हार्ट शेप होते. त्याच्या मधोमध लव असं लिहिलेलं होतं. रूममध्ये मंद म्युझिक सुरू होतं. एकंदरीत रूमचं वातावरण रोमॅन्टिक आणि फ्रेश, छान असं होतं. निकिता पाहतच राहिली. किती छान सजवलं होतं सगळं, किती सुंदर होतं. याच दिवसाची ती वाट पाहत होती. आज तिचं त्याच्यावर किती प्रेम आहे हे व्यक्त होणार होती. पण या 4 दिवसात इतकं काय झालं की त्याच्यावरच्या प्रेमाची जागा तिरस्काराने घेतली होती. हातातल्या ग्लासकडे तिने एकदा पाहिलं, मग तिने तो साईड टेबलवर ठेवला आणि समोरच्या सोफ्यावर बसून ती आरवची वाट पाहू लागली. आज काय असेल तो एकटाचा सोक्षमोक्ष लावायचा असंच ठरवून आली होती ती. आरव आपल्या बाबांशी बोलून रूममध्ये निघाला. तेवढ्यात ऋतिकाने त्याला अडवलं. दादा, आज जायचं असेल तर मला काहीतरी द्यावं लागेल, ऋतिका म्हणाली. आरवने लगेच आपल्या पाकिट काढण्यासाठी हात खिशाकडे नेला. दादा थांब, मला पैसे नको आहेत. त्याने प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहिले. दादा, आज जे काही मतभेद असतील ते तू क्लिअर कर, तेही शांतपणे. निकिता थोडी चिडचिड करते, सांभाळून घे आणि आज सगळे गैरसमज दूर कर, ओके, ऋतिका म्हणाली. हो नक्की. ऋतिका, खरंच खूप मोठी झालीस तू आणि समजूतदार पण, आरव तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाला. माझी तारीफ नंतर कर, आधी आज जा. निकिता कधीपासून वाट पाहत आहे तुझी. गुड नाईट, ऋतिका म्हणाली. गुड नाईट, आरव म्हणाला. आरव आत आला. सजलेली रूम बघून त्याच्या चेहऱ्यावर हलकी स्माईल आली. तो नजरेने निकिताला शोधत होता आणि थोड्या वेळात त्याची नजर तिच्यावर स्थिरावली. छान दिसत होती ती, पण चेहरा अगदी निर्विकार, गंभीर आणि शांत. शून्यात नजर लावून बसली होती. कुठलेच भाव नाहीत, जसं काही तिला जबरदस्ती कुणी इथे आणून ठेवलं होतं. निकिता, आरवने तिच्याजवळ जाऊन तिला हाक दिली तशी तिची तंद्री तुटली. हां, निकिता. त्याने तिचा हात हातात घेतला. तिने तो झिडकारला. हाऊ डेअर यू टच मी, निकिता रागाने बोलली. आरवला वाईट वाटलं, पण तो पटकन सॉरी बोलला, त्याची चुकी नसताना. निकिता, आपण बोलूयात, तू शांत हो आधी. तू म्हणाली होतीस ना आल्यावर बोलू म्हणून. आहे तुझ्यासमोर, जो काही राग असेल तो काढ, पण स्वतःला त्रास नको करून घेऊ. पण तू का नाराज आहेस ते आज कळलंच पाहिजे मला, आरव म्हणाला. निकिता शांत बसली. आतल्या आत काय बोलायचं त्या शब्दांची जुळवाजुळव करत होती ती. निकिता, मी फक्त एवढंच म्हणेन की तू गैरसमज करून घेतला आहेस. कसला गैरसमज? हा का की तुम्ही माझ्या आईबाबांचा अपमान केला आहे. तुम्ही त्यांना सगळ्यांचे पाय धुवायला लावले. वरती तुमच्या आत्या काहीही बोलल्या आणि तुम्ही त्यांचा होत होत मिसळलं. तुम्ही तुमच्या स्टेटसला शोभेल असं स्थळ बघायचं. मी आधीच बोलले होते, आपल्यात मोठी दरी आहे. पण सांगितलं तरीही ऐकलं नाही. तुम्हाला आमच्याकडून काहीच नको होतं, म्हणून आम्ही काही घेतलं नाही. तरीही टोमणे मात्र आम्हालाच खायला लागले. आणि एवढंच नाही तर आमची लायकीही 4 चौघात काढलीच तुम्ही. निकिता, मी असं काहीही केलेलं नाही. आधी माझं ऐकून घे. तू खूप चुकीचं बोलत आहेस. हे बघ, आत्याचा स्वभाव तसाच आहे. मी तिच्या तोंडाला हात लावू शकत नाही.
पण जे तू आईबाबांच्या अपमानाबद्दल बोलत आहे तो नाही केला आम्ही खरंच. जसे तुझे आईवडील आहेत तसेच माझे पण आहेत. आय स्वेअर असं काही झालेलं नाही. तुला कोणी चुकीचं काहीतरी सांगितलं आहे. आत्या चुकीचं बोलली तुझ्याशी, मान्य आहे, त्याबद्दल खरंच सॉरी. आपण आजच बोलून सगळं सॉर्ट आऊट करूया, कारण मला माझी बरीच कामं आहेत. यातच अडकून पडलोय. कुठून लग्न केलं असं वाटतं आता. तोही रागात बोलून गेला. काय सॉर्ट आऊट करायचं आहे? हेच ना की तुमचं आणि रश्मीचं अफेअर होतं आणि अजूनही आहे. अजून पण तुम्ही तिच्यात गुंतलाय, निकिता रागात बोलली. काय बोलतेस? आणि तुला कुणी असलं काही सांगितलं? सगळं खोटं आहे. आमच्यात तसं काही आधीही नव्हतं आणि आत्ताही नाही. आमचं नातं प्युअर आहे. तू चुकीचं काहीतरी समजते. ट्रस्ट मी, तुझ्या व्यतिरिक्त कोणावर प्रेम नाही केलं मी. आरव, किती खोटं बोलणार आहात? मी स्वतःच्या कानाने ऐकलं आहे तुमचं आणि रश्मीचं बोलणं, आणि त्यात स्पष्ट कळलं होते की तुमच्या दोघात काही चालू आहे. तुम्ही तिला काय बोलला? मी तुला कधीच अंतर देणार नाही. याचा अर्थ काय घ्यायचा आरव? म्हणजे तुम्ही माझ्याशी लग्न करून तिला विसरणार नाही? तर तुम्हाला आम्ही दोघी पण हवे आहोत. तुम्हाला तर दोन्ही दगडावर पाय ठेवून राहायचं आहे ना. तुमचं आधी कुठलं अफेअर असतं आणि नसतं झालं तुमचं लग्न तर मी मान्य केलं असतं. असतो एखाद्याला भूतकाळ, मी तोही मान्य केला असता. नाही होत काहींचे प्रेम सक्सेस, मी तेही मान्य केलं असतं. पण रश्मी अजूनही तुमच्या आयुष्यात आहे आणि तुम्ही तिला अंतर देणार नाही, याचा अर्थ काय? तुम्ही फक्त मलाच नाही तर तुमच्या घरच्यांनासुद्धा धोका दिला आहे. माझ्याशी प्रेमाचं नाटक करायला कसं जमलं हो तुम्हाला? त्या रश्मीलासुद्धा अंधारात ठेवलं. काय म्हणाली ती? 2 वर्ष जोक नव्हता. म्हणजे तुम्ही कधीपासून प्रेम करता तिच्यावर? खूप आधीपासून ना. मग तुम्ही आधीच सांगितलं असतं बाबा ना की तुमचं रश्मीवर प्रेम होतं, तर बाबांनी लग्न लावून दिलं असतं की. आत्या पण खुश झाल्या असत्या. मी माझं स्वप्न पूर्ण केलं असतं आणि मला तुमच्यासारख्या मोठ्यांच्या नादाला लागता आलं नसतं. तुमच्या या चुकीमुळे 3 आयुष्य उद्ध्वस्त केले तुम्ही. निकिता, बास, खूप बोलत आहेस तू. नुसतेच आरोपावर आरोप लावत आहेस. आरव रागात बोलला. ठीक आहे, नाही करत आरोप. सांगा मग, रश्मीचं आणि तुमचं नातं काय? तुमचं लग्न झालेलं असून पण ती सारखीच तुमच्या रूममध्ये काय करत होती? पूजेच्या दिवशी कसली समजूत काढत होता तिची? देवदर्शनाला जाताना तुम्हाला तुमच्या बायकोची आठवण तर नव्हती. त्या रश्मीबरोबर बोलण्यात गुंतला होता. एवढं काय महत्त्वाचं बोलणं होतं की तुम्ही काल आलेल्या तुमच्या बायकोला कम्फर्टचाही जराही विचार केला नाही? काय होतं ते? आणि ती पण निर्लज्ज असल्यासारखी तुम्हाला का चिपकून बसली होती? इनफ निकिता. रश्मी 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 काय चालवलं आहेस तू? आता मला तुला काही बोलायचं पण नाही आणि सांगायचं पण नाही. तुझा जर माझ्यावर विश्वास नाही तर मी काही करू शकत नाही. पण बस झालं आता. तुला ज्यावेळी समजून घ्यायचं असेल तेव्हा घे, नाहीतर नाही घे. तुला झोप आली असेल तर झोप. बाय. एवढं बोलून आरव रागाने बाहेर पडला. दरवाजाजवळ गेल्यावर मागे वळून त्याने पाहिले. निकिता डोक्याला हात लावून बसलेली. निकिता, मी तुला शेवटचं सांगतो की तुझ्याशिवाय लाईफमध्ये कोणी नव्हतं आणि नाही. मला काहीही एक्सप्लेन करायचं नाही आणि मी करणार पण नाही तुला. आपण एकत्र राहू तर आपल्यात हे वाद होतच राहतील. याचा त्रास तुझ्या किंवा माझ्या फॅमिलीला होणार, त्यापेक्षा जेव्हा तुला वाटेल तेव्हाच आपण बोलू. आपण एकत्र राहू आणि हो, आपल्या या वादाचा परिणाम तुझ्या अभ्यासावर होऊ देऊ नकोस. एवढं बोलून तो बाहेर पडला. आरव बाहेर पडून जयवंतच्या रूममध्ये गेला. बाबा, मी जरा सकाळी लवकर जाणार आहे. म्हणजे तुम्ही कोणी जागे नसाल ना? आपल्या फॅक्टरीच्या इथे काही प्रॉब्लेम झाला आहे तर मला निघावं लागेल, आरव म्हणाला. अरे हो, पण दुसरं कोणाला पाठवून दे ना. तू कशासाठी चाललास? नवीन लग्न आहे तुझं, जयवंत म्हणाले. उद्या सुट्टी आहे ना, तर उगाच दुसऱ्या कुणाला त्रास नको. मी बघतो जाऊन, आरव म्हणाला. हो ठीक आहे, निकिताला सांग आत्ताच उगाच सकाळी तिची झोप मोड नको, जयवंत म्हणाले. हो सांगणार होतो, पण तिला झोप लागली. सकाळी जागे असेल तर सांगेन, नाहीतर नंतर तुम्ही सांगा. बरं ठीक आहे, तू जाऊन झोप. सकाळी जायचं आहे ना लवकर. गुड नाईट, जयवंत म्हणाले. आरव गुड नाईट म्हणून तिथून निघून गेला. जयवंतच्या रूममधून बाहेर येऊन आरव गेस्ट रूममध्ये जाऊन बेडवर बसला. निकिताला पहिल्यांदा पाहिल्यापासून आतापर्यंत सगळं त्याला आठवत होतं. त्यांचे काही गोड क्षण, खास तर तो ज्यावेळी निकिताने त्याला बर्थडेचं सरप्राईज दिलं होतं आणि दुसरं जेव्हा ती स्वतःहून त्याच्या मिठीत आली होती. त्यानंतर लग्ना दिवशी रात्री कितीतरी वेळ ती त्याला बिलगून झोपली होती. सगळं आठवत होतं. पण अचानक बदललेली ती खरंच बदललेली होती का? नाही. ऋतिका म्हणते तशी इन्सिक्युअर मात्र झाली ती. कळतं तिच्या बोलण्यातून. रश्मीचं नाव घेतलं की डोक्यात नुसता जाळ दिसतो. बाकी सगळं बोलली ते फक्त रश्मीवरच्या रागापोटी.
राग तर नाकाच्या शेंड्यावर आहे. बरं झालं रश्मी नाही, नाहीतर हिला तिने घरातून बाहेर काढलं असतं. या आत्याला असलं काही बोलायची काय गरज होती. जाऊ दे, झालेलं झालं. आता मी तिला समजवायला गेलं तर तिला वाटणार मी चुकीचं आहे म्हणून समजवतो आहे. त्यापेक्षा सध्या तिच्या डोक्यात राग आहे, तो थोडा शांत झाल्यावर बोलतो तिच्याशी. सध्या शांत राहणंच चांगलं आहे. अजून 6 दिवसांनी जायचं आहे. बघू तोपर्यंत राग जातो का. पण यावेळी तिने स्वतःहून पुढाकार घेतला पाहिजे. मी जाणार नाही परत तिला काही बोलायला. तिचं तिला कळलं पाहिजे. आरव स्वतःशी विचार करत होता. विचार करत करत त्याला डोळा कधी लागला समजलं नाही. इकडे निकिता अजून जागीच होती. 1 वाजत आले तरी आरवचा पत्ता नव्हता. रूममधल्या कॅन्डल मलूल पडल्या होत्या. मगाशी झालेल्या गोष्टीचा विचार करत ती बसली होती. झोप तर कधीची दूर झाली होती. आपण ठरवलेले ना की त्याला शांतपणे बोलायचं, मग आपण इतकं का हायपर झालो. आई म्हणते तेच बरोबर आहे. मी माझी चिडचिड कमी करायला हवी. ठरलेलं ना आपलं की गुंता सोडवायला वेळ घ्यायचा, मग आज इतकं काय चिडलो आपण. आता अजून हे परत आले नाहीत, कुठे गेले असतील. मला भीती वाटायला लागली आता. काहीच बोलले नाहीत. मी फोन करू का. नको, त्यांना वाटेल मी त्यांना माफ केलं. बाहेर जाऊन बघू का आहेत का बाहेर. नको, जाऊ दे, येतील त्यांचे ते. विचार करत करत ती सोप्यावर तशीच झोपली. सकाळी आरव रूममध्ये आला. ती सोप्यावर अवघडून झोपली होती. त्याने आपले कपडे बॅगमध्ये घेतले आणि तिच्याजवळ आला. चेहऱ्यावरून त्याला कळलं की रात्री जास्त वेळी ही जागीच होती. मी वाट पाहीन तुझ्या फोनची. तोपर्यंत यू टेक युअर ओन टाईम. ज्यावेळी तुला वाटेल माझ्याशी शांतपणे बोलावं तेव्हाच बोलू. बाय. त्याने आपले ओठ तिच्या कपाळावर टेकवले आणि तो बाहेर पडला. सकाळी निकिता उठली पण आरव तिला दिसला नाही. ती फ्रेश होऊन खाली आली. नाश्त्याची तयारी करून ठेवली आणि ती दारात रांगोळी घालायला गेली. जयवंतने आधीच देवपूजा करून ठेवली होती. तिने जाऊन देवासमोर रांगोळी काढली आणि येऊन नाश्ता बनवू लागली. जयवंत आणि ऋतिका टेबलवर येऊन बसले. निकिताने नाश्ता लावला. ती नजरेने इकडे तिकडे शोधत होती. ते बघून ऋतिकाने विचारलं, दादाची वाट बघतेस का. कुठे बाहेर गेलाय का. ऋतिका म्हणाली, अगं होय निकिता बाळा, आरव पहाटेच कामानिमित्त बाहेरगावी गेलाय. तू झोपली होतीस म्हणून सांगितलं नाही. चला नाश्ता करा आता सगळे. आणि हो ऋतिका, हॉल तिकीट घेऊन ये आजच. तुला सगळ्या गोष्टी आठवण करून द्याव्या लागतात. एक्झाम सुरू होणार आहे. जयवंत म्हणाले. हो बाबा, जाऊन येते. निकिता, मी ऑफिसमध्ये जातोय. दुपारी जेवायला घरीच येईन. आज स्टडी रूममध्ये जाऊन तुला अजून काही बुक लागणार असतील तर बघ. काही लागलं तर आरव आला की घेऊन या. आरव नसेल तर मी कोणाकडून मागवून घेतो. ऋतिकाची एक्झाम झाली की मग दोघीही जाऊन काय हवं नको ते बघा. आणि हो निकिता, उद्यापासून घरचं सगळं करायला घरी नोकर माणसं आहेत. तू फक्त तुझ्या स्वप्नांवर फोकस कर. जयवंत म्हणाले. हो बाबा, पण नाश्ता आणि जेवण मीच बनवेन. मला जमेल. निकिता म्हणाली. ठीक आहे, चल निघतो मी. जयवंत. बाबा थांबा, मी पण येते. मला कॉलेजवर सोडा. लवकर जाऊन लवकर येते. वहिनी एकटी आहे ना घरी. ऋतिका म्हणाली. हो चल. जयवंत आणि ऋतिका दोघेही बाहेर पडले. निकिता आपल्या रूममध्ये आली. तिने सगळीकडे एक नजर फिरवली. आरवच्या रूममध्ये परवानगीशिवाय कोणी नोकर जात नसे. त्यामुळे खोली आहे तशी होती. तिने गेल्यानंतर बेडवरच्या पाकळ्या साफ केल्या. रुमालाने बनवलेले हंस तिने घडी करून नीट कपाटात ठेवून दिले. कॅन्डलचे उरलेले भाग तिने डस्टबिनमध्ये टाकले. कालच्या बॅग्स तशाच होत्या. त्यातले कपडे तिने नीट कपाटात ठेवले. आरवचा विचार डोक्यात येतेच तिने मोबाईल हातात घेतला आणि नंबर डायल केला. पण रिंग जायच्या आत तिने तो कट केला. आपलं आवरून ती खाली आली आणि जेवणाच्या तयारीला लागली. ऋतिका कॉलेजवरून आली. ती सरळ किचनमध्ये गेली. मागून निकिताला तिने हलका हग केला. वहिनी काय चाललंय, मी काही मदत करू का. ऋतिका. अगं झालं सगळं जेवण. बाबा आले की जेवूयात आपण. तू लगेच कशी काय आलीस कॉलेजवरून. अगं कोणी नव्हतं. सगळे कधीच हॉल तिकीट घेऊन गेले. मीच मागे राहिले होते. लग्नाच्या घाईत जायला मिळाले नाही म्हणून. फ्रीजमध्ये शोधाशोध करत ऋतिका बोलली. बरं, तू एक काम कर, फ्रेश होऊन ये, मग आपण स्टडी रूममध्ये जाऊया. म्हणजे मला अजून भूक नको आहेत, पण मी आणलेत ते ठेवूया. बाबांना यायला अजून 1 तास तरी लागेल. निकिता म्हणाली. हो आलेच, थांबा. ऋतिका. दोघींनी मिळून स्टडी रूममध्ये तिला आता हवी असणारी बुक आणि नंतर उपयोगी पडणारी बुक असे 2 भाग केले आणि ती नीट लावले. जयवंत आल्यानंतर सगळ्यांनी मिळून जेवण केलं. जयवंत परत ऑफिसला गेले आणि ऋतिका आणि निकिताच्या रूममध्ये गेल्या. निकिता, कसलं मेडिसिन घेत आहेस. ऋतिका म्हणाली. अगं रात्री नीट झोप आली नाही आणि अंग अवघडलं आहे, त्यामुळे पेन किलर घेत आहे. निकिता म्हणाली. ओहो, हो का. ऋतिका चिडवण्याच्या सुरात बोलली.
अगं तसं काही नाही, ते मी अवगळून झोपली होती ना त्यामुळे, ती हळूच पुटपुटली. तरी दादा सकाळी तुला डिस्टर्ब न करता गेला. ऋतिका, आता हिला कसं सांगू की आरव रात्री परत आलेच नाहीत, ते कधी गेले मला माहीतही नाही. निकिता मनातच बोलली. ऋतिका, मी काय म्हणते, तुझा स्टडी असेल ना तर तू आता स्टडी कर. मी मेडिसिन घेतले आहे ना तर जरा आराम करते. ऋतिका पुढे काही बोलू नये म्हणून निकिता बोलली. जाते वहिनी साहेब, हकलूच नकोस. बाय. ऋतिका बोलली आणि तिच्या रूममधून बाहेर पडली. आज 5 दिवस झाले होते निकिताने आरवने एकमेकांशी कॉन्टॅक्ट केला नव्हता आणि ना तो घरी आला होता. उद्या आरव बाहेर जाणार होता, तेही तब्बल 1 वर्षासाठी. त्यासाठी आज तो घरी आला होता. बाबांशी बोलून महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या होत्या. त्यानंतर तो आपल्या रूममध्ये आला. उद्या सकाळीच तो निघणार होता. खरं तर त्याच्याबरोबर निकिताही उद्या असणार होती, पण आत्ताच सिच्युएशन वेगळी होती. आरव निकिताच्या आरोपीच्या पिंजऱ्यात होता. निकिता एकतर त्याच्यावर विश्वास ठेवत नव्हती. तिने मनात आणलं असतं तर सगळं क्लिअर झालं असतं, कारण ऋतिका तिची जीवाभावाची मैत्रीण होती आणि तिने खरं काय ते सांगितलं असतं. पण निकिता फक्त एकही गोष्टीवर विश्वास ठेवून होती. नाण्याला दुसरी बाजू असते आणि ती पण चेक करावी लागते, हेच ती समजून घेत नव्हती. आणि आरवचा स्वभाव पाहता तो स्वतः काही एक्सप्लेन करणार नव्हता. रूममध्ये आल्यानंतर त्याने आपली बॅग भरली. निकिता त्यावेळी स्टडी रूममध्ये होती. बाबांना घेऊन तो बिझनेस मीटिंगसाठी बाहेर पडला, ते घरातील नोकरांना रात्रीच्या जेवणासाठी आम्ही दोघेही नाही असं बोलूनच. सगळी फॅमिली फक्त जेवण आणि नाश्ता करताना एकत्र येत असत. त्यामुळे त्या दोघांमध्ये काहीही अनबन सुरू आहे असं कोणाला जाणवलंच नाही. जयवंतांना वाटत होतं की यांच्यात सगळंच ठीक आहे आणि निकिता UKला जाणार हे तिच्यासाठी सरप्राईज होतं आणि ते तिला जायच्या वेळेला मिळणार होतं. त्यामुळे त्याविषयी कोणी काही बोललं नव्हतं. मग आरव, निकिताची तयारी पण तू केली का? जयवंत गाडीतून जाताना बोलले. नाही बाबा, आरव म्हणाला. का? अरे तू तिला घेऊन जाणार होतास ना, काय झालं, बदललं का मत? निकिता नाही बोलली का? जयवंत म्हणाले. बाबा अहो तसं काही झालं नाही, पण मी थोडी इन्फो काढली तर त्यामध्ये असं समजलं की अजून 1 महिन्यांनी MPSCच्या परीक्षेच्या तारखा जाहीर होणार आहेत आणि पुढच्या महिन्यात तिच्या MAची परीक्षा पण आहेत. तर उगाच तिचा जाण्या येण्यात वेळ जाईल म्हणून म्हणाली की नको, पूर्वपरीक्षा होऊ दे मग घेऊन जातो. म्हणजे नंतरच्या परीक्षेमध्ये किमान 2-3 महिन्याचा गॅप असेल ना, तर तिला काही प्रॉब्लेम होणार नाही. आरव म्हणाला. बरोबर आहे. ठीक आहे, जे काही असेल ते तुम्ही दोघे मिळून ठरवा. जयवंत म्हणाले. हो बाबा, आरव म्हणाला. इकडे घरी निकिता स्टडी रूममधून बाहेर आली. ऋतिकाचा आज दुपारच्या वेळी पेपर होता आणि थोडं सिटी बाहेर सिटिंग अरेंजमेंट असल्यामुळे तिला पण यायला वेळ लागणार होता. किचनमध्ये जाऊन तिने स्वतःसाठी चहा बनवला. ताई, रात्रीच्या जेवणामध्ये काय बनवायचं आहे? आरव दादा आणि साहेब रात्रीसाठी जेवायला नाही, जाताना साहेब सांगून गेले. किचनमध्ये काम करणाऱ्या काकी तिला बोलल्या. आरव आले होते का? निकिता म्हणाली. हो, खूप घाईत होते, ते सकाळी जाणार आहेत ना, आणि आता एक मीटिंग होती तर त्यासाठी साहेब आणि ते गेले. बरं ठीक आहे, एक काम करा, तुम्ही निघालात तरी चालेल. ऋतिकाचा अजून पेपर सुटणार नसेल, मी तिच्याशी बोलून बनवेन दोघींसाठी काही. निकिता म्हणाली. हो ठीक आहे. बोलून त्या तिथून निघून गेल्या. उद्या आरव जाणार हे ऐकून निकिताच्या मनाला हुरहुर लागली, पण तरीही तिला त्याच्याशी बोलून क्लिअर करावं असं वाटत नव्हतं. स्वतःच्याच विचारात ती ऋतिकाची वाट बघत बसली. ऋतिका आल्यानंतर दोघींनी मिळून जेवण बनवलं आणि जेवून दोघीही आपापल्या रूममध्ये गेल्या. निकिता रात्री बराच वेळ आरवची वाट बघत बसली होती. बोलणार तर काहीच नव्हती, पण वाट बघणं चालू होतं. नेहमीप्रमाणे आरव येऊन गेस्ट रूममध्ये झोपला. त्याची बॅग त्याने आधीच बाहेर आणून ठेवली होती. निकिता वाट बघून झोपून गेली. ती झोपल्यावर आरव आपल्या रूममध्ये आला. निकिताचं तिकीट, पासपोर्ट आणि व्हिसा त्याने तिच्या उशाला ठेवले. आय होप निकिता, आपल्यातले मिसअंडरस्टँडिंग लवकर क्लिअर होती. तो हळू आवाजात बोलला आणि बाहेर पडला. ऋतिकाला रात्रीच तो भेटला होता, त्यामुळे सकाळी कोणाला डिस्टर्ब न करता तो मुंबईसाठी बाहेर पडला. तर आजचा भाग इथपर्यंतच. भेटूया पुढच्या भागात लवकरच. तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.